विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। समृद्धी महामार्गावरील सिंदखेडा राजा परिसरात गुरुवारी दिनांक 11 रोजी सायंकाळच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झाला। भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली। या घटनेत एक जण जागीच ठार झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत। रणजित गौतम वय वर्ष 40 राहणार सुलतानपूर उत्तर प्रदेश असे मृत व्यक्तीचे नाव आहे। या अपघातात संतोष छोटूलाल हरिजन वय वर्ष 25 उरण मुंबई, महेंद्र गौतम वय वर्ष 50 राहणार सुलतानपूर उत्तर प्रदेश, सोनू गौतम वय वर्ष 30 राहणार सुलतानपूर उत्तर प्रदेश हे 3 जण किरकोळ जखमी झाले। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार आयशर क्रमांक MH04 KF 8740 मुंबईवरून कोलकाताकडे निघाला होता। सिंदखेडा राजा परिसरात आयशर आला असता समृद्धी महामार्गावर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की आयशर अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकला। या घटनेत आयशर चालक रणजित गौतम याचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले। अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन उज्जैनकर, शैलेश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल काळुसे, पोलीस कॉन्स्टेबल सानप, MSF जवान गजानन जाधव, नागरे राठोड, QRVM टीम उपस्थित होती। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। घटनेचा अधिक तपास BB पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।